सर ड्राफ्टिंगला तुम्हीच का काय? हा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जसं सीपीसी ला भेटले नाही तसे टेम्पररी ड्राफ्टिंगला माझ्याकडे दिलेलं आहे. जेव्हा रेग्युलर सर भेटतील तेव्हा मग माझ्याकडून काढून घेतलं जाईल. ठीक आहे, थँक्यू सर. सगळे तुम्हीच घेऊन टाका सर, जाऊन द्या आपलं. Okay, let's start. Today we started the new subject. That subject name is drafting, pleading and convincing. Drafting, pleading and convincing हा सब्जेक्ट मला अलॉट केलेला आहे. तोपर्यंत जोपर्यंत फुल टाइम फॅकल्टी मिळत नाही तोपर्यंत आपण स्टार्ट करूया हा सब्जेक्ट. ओके. ड्राफ्टिंग, प्लीडिंग अँड कन्व्हिन्सिंग. नेम ऑफ दिस सब्जेक्ट प्लीज नोट डाऊन. ड्राफ्टिंग, प्लीडिंग अँड कन्व्हिन्सिंग. तर ह्या सब्जेक्ट मध्ये आपण पाहणार आहे की रिटर्न एक्झामिनेशनची 80 मार्क लावणार आहे. 80 मार्कला. आणि याच्या बरोबर रिटर्न सबमिशन असणार आहे 10 मार्क. रिटर्न सबमिशन 10 मार्क असणार आहे आणि वायवा 10 मार्क. अशा 100 मार्कचा हा पेपर आहे. परत सांगतो, युनिव्हर्सिटी रिटर्न एक्झाम 80 मार्क्स आणि रिटर्न सबमिशन 10 मार्क आणि वायवा 10 मार्क असे 100 मार्क्स पूर्ण ह्या सब्जेक्टला आहेत. 100 मार्क्स. ओके. देन वी विल डिस्कस द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सब्जेक्ट टू इंट्रोड्यूस युअर सिलेबस. आता हा सब्जेक्ट तुमच्या सिलेबस मध्ये काय इंट्रोड्यूस केलेला आहे त्याचा ऑब्जेक्ट आपण पाहूया. दिस कोर्स इज रिलेटेड टू इसेन्शियल स्किल रिक्वायर्ड बाय ऍडव्होकेट. द स्किल ऑफ ड्राफ्टिंग. की जे ऍडव्होकेटला ज्या स्किल महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या स्किल त्याच्याशी ओळख करून देणं हा सब्जेक्ट ह्या सब्जेक्टचा महत्वाचा हेतू आहे. आता ह्या ऍडव्होकेटच्या स्किल कुठल्या पहा. ड्राफ्टिंगची ओळख करून देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर कन्व्हिन्स आपण पुढे पाहणार आहेत सर्व डेफिनेशन्स. कन्व्हिन्सिंग आणि प्लीडिंग की ह्या ज्या ऍडव्होकेटच्या स्किल्स आहेत त्या स्किलची ओळख करून देणं या स्टुडंटला हे पर्पज आहे. हा सर्वात महत्वाचा हेतू आहे. अँड ऍडव्होकेट कॅन डेव्हलप द स्किल बाय प्रॅक्टिसिंग. आणि ह्या स्किल कशा डेव्हलप होत आहेत. प्रॅक्टिस करून. ह्या ऍडव्होकेटच्या स्किल प्रॅक्टिस करून डेव्हलप होतात.
रिटर्न करून, त्याचबरोबर आर्टिक्युलेशन करून, लिगल रिसर्च करून किंवा क्वालिटीज ऑफ लँग्वेज, हे अशा ज्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. रायटिंग, आर्टिक्युलेशन, लिगल रिसर्च आणि क्वालिटीज ऑफ अ लँग्वेज, जी काय तुम्ही लँग्वेज वापरताय त्याची पण क्वालिटीज असली पाहिजे, त्याचबरोबर इट्स क्लिअरिटी आणि त्याचबरोबर त्याची क्लिअरिटी पण असणं गरजेचं आहे. हे सर्व महत्वाचे इसेन्शियल आहेत. त्याचबरोबर द ऑब्जेक्ट ऑफ दिस कोर्स टू डेव्हलप ऍडव्होकेसी स्किल, जे काय ऍडव्होकेसी स्किल आहे ती डेव्हलप करणं हे महत्वाचं ऑब्जेक्ट आहे. ऍडव्होकेसी स्किल ऑफ ऍडव्होकेसी स्किल अमंग्स द स्टुडंट, की त्या स्टुडंट मध्ये आत्ताच डेव्हलप झाली पाहिजे ऍडव्होकेसी स्किल, हा महत्वाचा पर्पज आहे. त्याचबरोबर दिस कोर्स इज ऍक्वांट टू स्टुडंट द नॉलेज ऑफ सबस्टॅन्टिव्ह अँड प्रोसिजर, की जे सबस्टॅन्टिव्ह लॉ आपण पाहिलेले आहेत, जे काय प्रोसिजर लॉ आपण पाहतोय त्या सबस्टॅन्टिव्ह आणि प्रोसिजर लॉचे ऍक्वांटेड होणे गरजेचं होतं. ऍक्वांटेड माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पण हा सब्जेक्ट इन्सर्ट केलेला आहे. त्याचबरोबर प्लीडिंग आणि कन्व्हिनियन्स, की ते जे काय सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत आणि ते जे काय प्रोसिजर लॉ आहेत ते कशा प्रकारे कन्व्हिन्स केले जातात, ते कशा प्रकारे प्लीड केले जातात, हे पण ऍक्वांट करणे स्टुडंटला, हे पण गरजेचं आहे. त्याचबरोबर दिस कोर्स इज एम टू ऍक्वांट स्टुडंट द बेसिक प्रिन्सिपल ऑफ स्किल ऑफ ड्राफ्टिंग ऑफ व्हेरियस ऍप्लिकेशन, पिटिशन, नोटीस, प्लेंट, रिटर्न स्टेटमेंट, ETC, की ह्या कोर्सचा, ह्या सब्जेक्टचा मेन हेतू आहे पहा, मेन हेतू आहे बेसिक प्रिन्सिपल काय, की जे काय स्किल टू ड्राफ्ट करण्याचं स्किल कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर हे ड्राफ्ट काय काय करतात, आता हे ऍडव्होकेट काय काय ड्राफ्ट करतात ते त्याची स्किल असणं गरजेचं आहे. टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन, मग आता आपण ह्या सब्जेक्ट मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन पाहणार आहेत, की ऍप्लिकेशन एक सर स्टेटमेंट परत रिपीट करा, काहीच आवाज येत नव्हता त्यावेळेस क्लिअर. आता जे तुम्ही सांगितलं ना ते परत रिपीट करा, कळलंच नाही, म्हणजे आवाज येत नव्हता. ओके. हे पहा, हा जो मेन पर्पज हा सब्जेक्टचा, तो मेन पर्पज आहे की जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला ऍक्वाइंट करायचं, परिचित करायचं, माहिती करायचं, ऍक्वाइंटेशन ऑफ अ स्टुडंट रिगार्डिंग द व्हेरियस ड्राफ्टिंग मेड बाय द ऍडव्होकेट. आता हे ऍडव्होकेट कुठले ड्राफ्ट करतात त्या ड्राफ्ट संदर्भात स्टुडंटला माहिती करून देणं, हा मेन पर्पज आहे. स्टुडंट हे व्हेरियस ऍडव्होकेट काय ड्राफ्ट करतात, तर एकतर ते ऍप्लिकेशन ड्राफ्ट करतात, त्याचबरोबर पिटिशन ड्राफ्ट करतात, ऍप्लिकेशन अर्ज, पिटिशन पण अर्जच, नोटिसेस, काही नोटिसेस आहेत ते पण ड्राफ्ट करतात, त्याच्याबद्दल पण माहिती करून देणं. त्याचबरोबर प्लेंट कसा असला पाहिजे, त्याच्याबद्दल प्लेंट पण ड्राफ्ट करतात, रिटर्न स्टेटमेंट, अशा सर्व गोष्टी ज्या ऍडव्होकेट ड्राफ्ट करतायत त्या सर्व गोष्टी ह्या स्टुडंटला ह्या सब्जेक्टच्या नुसार ऍक्वांटेड करून देणं, माहिती करून देणं, हा मेन पर्पज आहे. म्हणजे जसं ऍडव्होकेट काम करतायत तसं स्टुडंटला ते माहिती करून देणं की ते काय काम करतात. फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन ड्राफ्ट कसं करायचं, रिटर्न स्टेटमेंट कसं ड्राफ्ट करायचं, प्लेंट कसं ड्राफ्ट करायचा, नोटीस कशी ड्राफ्ट करायची, पिटिशन कसं ड्राफ्ट करायचं, हे सर्व गोष्टी ह्या सब्जेक्ट मधून स्टुडंटला माहिती करून द्यायच्यात की सो अँड सो वर्क हॅज टू बी डन बाय द ऍडव्होकेट इन द कोर्ट ऑफ लॉ ऑर इन लीगल प्रॅक्टिस, की लीगल प्रॅक्टिस आणि कोर्ट ऑफ लॉ मध्ये ऍडव्होकेट काय काम करतात त्या संदर्भात ह्या स्टुडंटला माहिती करून देणे. त्याचबरोबर द गोल ऑफ कोर्स टू स्टुडंट हेल्प द अंडरस्टँडिंग द ऍप्लिकेशन ऑफ सबस्टॅन्टिव्ह अँड प्रोसिजर लॉ, की ह्या सब्जेक्टचा मेन गोल काय आहे, ह्या सब्जेक्टचा ड्राफ्टिंग, प्लीडिंग अँड कन्व्हिन्सिंगचा मेन गोल आहे, हे हेतू आहे की टू अंडरस्टँड, माहितीने समजून घेणे, अंडरस्टँड द प्रोसिजरल अँड सबस्टॅन्टिव्ह लॉ, की जे सबस्टॅन्टिव्ह लॉ आहेत आणि जे प्रोसिजरल लॉ आहेत त्यांचं ड्राफ्ट कसं होतं, त्यांचं प्लीडिंग कसं होतं आणि त्यांचं कन्व्हिन्सिंग कसं होतं, हे माहिती करून घेणं ह्या सब्जेक्टचा मेन पर्पज आहे. This is the objective of the this subject to inserting in the syllabus. हे ऑब्जेक्टिव्ह आहे की जे ऍडव्होकेट काम करतायत त्या सर्व कामाबद्दल विद्यार्थ्यांना नोंद करणे, परिचित करणे. मग ते काय करतात ऍडव्होकेट, एकतर पिटिशनर ड्राफ्ट करतात, प्लेन ड्राफ्ट करतात, रिटर्न स्टेटमेंट, व्हॉट एव्हर मे बी, ते काय लिगल काम करतात, त्या लिगल कामासंदर्भात स्टुडंटला ते माहिती करून देणे की सो अँड सो वर्क हॅज टू बी डन बाय द advocate in the court of law, in a registration of sub register office, whatever may be, हे सर्व लीगल फील्ड मध्ये जे काय काम करतात त्याच्याशी ओळख करून देणं ह्या सब्जेक्टचा ऑब्जेक्ट आहे. ओके, देन आपण स्कीम ऑफ मार्किंग पाहिलं की हा स्कीम ऑफ मार्किंग कसं आहे ह्या सब्जेक्टचं, की स्कीम पहा की हा सब्जेक्ट 100 मार्क्स साठी आहे, 100 मार्क्स, त्याच्यामध्ये 18 मार्क्स तुमचं काय की युनिव्हर्सिटी रिटर्न एक्झाम आहे, 18 मार्क, 80 मार्क युनिव्हर्सिटी रिटर्न एक्झाम, आणि जे 20 आहेत त्या 20 मध्ये पहा रिटर्न सबमिशन 10 मार्क. ते रिटर्न सबमिशन मी तुम्हाला नंतर देईन, ते तुमच्याकडून जर्नल लिहून घ्यायचं असतं.
त्यामध्ये व्हेरियस ड्राफ्ट सांगितले जातात. ते ड्राफ्ट तुमच्याकडून लिहून घेणार मी. एक तुम्हाला स्पेसिमेन दाखवणार आहे, एक फॉर्मॅट दाखवणार आहे, त्याप्रमाणे काय करायचं तुम्ही ते लिहून आणून द्यायचं. ते तुम्हाला 10 मार्कला. आणि त्याच जर्नलवरती 10 मार्काची परत वायवा होणार, वायवा कंडक्ट केली जाणार. ते 10 मार्क असे 80 + 20 = 100 असे 100 मार्काची एक्झाम राहील, स्कीम ऑफ मार्क. तर आता आपण ऍक्च्युअल स्टार्ट करूया. इथं आपण इंट्रोडक्शन पाहिलं, ऑब्जेक्टिव्ह पाहिले की जे काही लिगल वर्क करत असतात ऍडव्होकेट, त्या ऍडव्होकेटच्या अनुषंगाने ती माहिती करून देणे हा ऑब्जेक्ट आहे ह्या सब्जेक्टचा. त्याच्यानंतर आपण इथं आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पाहूया की आज ह्या आपण सब्जेक्ट मध्ये कुठल्या मॉड्यूल्स पाहणार आहेत आणि कुठले कुठले टॉपिक्स पाहणार आहेत, कुठले कन्सेप्ट पाहणार आहेत. तर इथं पहा, फर्स्ट मॉड्यूल आहे जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू कन्व्हिनियन्स. आता हे कन्व्हिनियन्स म्हणजे काय की एक प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्याला देणे, त्या संदर्भात कन्व्हिनियन्स म्हणजे एक प्रॉपर्टी दुसऱ्याला देणे. आता हे देणे म्हणजे फॉर एक्झाम्पल सेलने दिली असेल, लीजने दिली असेल किंवा व्हॉट एव्हर मे बी, आणि कुठल्याही प्रकारे ते ट्रान्सफर झालं असेल तर ते कसं देणे, तर त्या संदर्भात काही कन्व्हिन्सिंगचे जनरल प्रिन्सिपल आहेत, ते आपण मॉड्यूल नंबर 1 मध्ये पाहणार आहेत. जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू कन्व्हिनियन्स. जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू कन्व्हिनियन्स. मग याच्यामध्ये आपण पाहणार आहेत की कन्व्हिनियन्सचा ऑब्जेक्ट आहे. व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ कन्व्हिनियन्स. देन इसेन्शियल ऑफ ड्राफ्टिंग, की एखादं कन्व्हिनियन्स करताय, एखादं कन्व्हिनियन्स आपण करत असाल तर त्यामध्ये त्या ड्राफ्ट मध्ये कुठले इसेन्शियल असले गरजेचं आहे. त्याचबरोबर द ड्राफ्टिंग प्रोसेस. मग ही जी काय ड्राफ्ट करणार आहेत आपण, ड्राफ्टिंग प्रोसेस कशी असली पाहिजे, तर त्यामध्ये नो द लॉज. ते ड्राफ्ट करत असताना लॉ माहिती असणं गरजेचं आहे. नोज द लॉ, नोज द ट्रान्झॅक्शन, ते कुठलं ट्रान्झॅक्शन झाले ते पण तिथं सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्कीम ऑफ ड्राफ्ट, तिथं ड्राफ्टचा स्कीम कशी असली पाहिजे, ड्राफ्ट कसा असला पाहिजे हे पण तिथं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर असर्टन फॅक्ट्स, की एखादी जर डीड ड्राफ्ट करतोय आपण किंवा एखादी नोटीस ड्राफ्ट करतोय, प्लॅन ड्राफ्ट करतोय, व्हॉट एव्हर मे बी, तर त्यामध्ये असर्टन फॅक्ट्स, तिथं फॅक्ट्स निश्चित असल्या पाहिजे. त्याचबरोबर लँग्वेज, तिथं लँग्वेज जी काय भाषा आहे ती पण निश्चित असली पाहिजे. स्टाईल, जसं काही फॉर्मॅट आहे, रचना आहे, ती पण कशी असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म, नीड टू प्रेसिजन, की ती थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंटेंट ऑफ अ ड्राफ्ट ऑफ कन्व्हिनियन्स, तो कन्व्हिनियन्सचा ड्राफ्ट आहे, मग त्या कन्व्हिनियन्सच्या ड्राफ्ट मध्ये कंटेंट कुठले असले पाहिजे. मग कमेन्समेंट पार्टीज अँड पार्सल्स, हे आपण फक्त ओळख करून घेतो की आपण फर्स्ट मॉड्यूल पाहणार आहेत आणि फर्स्ट मॉड्यूलचं जनरल प्रिन्सिपल रिलेटिंग टू कन्व्हिनियन्स. मग कन्व्हिनियन्स संदर्भातले हे प्रिन्सिपल्स आहेत की एखादा जर कन्व्हिनियन्स करत असेल आपण, तर त्या कन्व्हिनियन्स मध्ये खालील गोष्टी आल्या पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी त्या कन्व्हिनियन्स मध्ये असल्या पाहिजेत. त्याचबरोबर ऑपरेटिव्ह पार्ट, अरेंजमेंट ऑब्लिगेशन, सिग्नेचर अँड अटेस्टेशन, हे सर्व गोष्टी तिथं असल्या पाहिजेत. त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन ऑफ टायटल, की एक पर्सन दुसऱ्या पर्सनला जर कन्व्हिनियन्स करत असेल, प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असेल, तर तिथं जो पर्सन घेतो त्यांनी काय केलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन ऑफ टायटल, की जो देणार आहे त्याचं टायटल क्लिअर आहे का, तो लिगल टायटल आहे का, त्याचं लिगल टायटल होल्डर आहे का, ओनर आहे का, हे पण इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर चेन ऑफ टायटल, की जे काय टायटल्स आहेत त्या टायटलची पूर्णपणे चेन तपासली पाहिजे. त्याचबरोबर पब्लिक नोटीस, पब्लिक नोटीस पण तिथं देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर मागच्याच 1-2 लेक्चरला पाहिलं होतं बघा, जाहीर नोटीस असतात, तसं जाहीर नोटीस पण देणं, पब्लिक नोटीस देणं पण गरजेचं आहे. त्याचबरोबर मॉड्यूल नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहे ट्रान्सफर्स अँड कन्व्हिनियन्स. मग ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल डीड्स येतात, की कन्व्हिनियन्स डीड कुठले कुठले येतात पहा. कन्व्हिनियन्स डीड, मॉड्यूल नंबर 2, कन्व्हिनियन्स डीड, ट्रान्सफर और कन्व्हिनियन्स. आता हे ट्रान्सफर, एक प्रॉपर्टी एक पर्सन दुसऱ्या पर्सनला काय करतोय, फॉर एक्झाम्पल सेलर बायरला काय करतो, प्रॉपर्टी ट्रान्सफर करतोय, कन्व्हे करतोय. मग हे कन्व्हे करत असताना फॉलोइंग प्रमाणे कुठलेही एखादं डीड्स येऊ शकतात, डीड. मग ते डीड्स कुठले कुठले पहा. अग्रीमेंट टू सेल ऑफ अ इमूवेबल प्रॉपर्टी, ह्याचा आपण फॉर्मॅट पाहणार. अग्रीमेंट टू सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, अग्रीमेंट टू सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. देन सेकंड आहे सेल डीड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, सेल डीड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. देन लीज डीड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, लीज डीड ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. फोर्थ आहे सिंपल मॉर्गेज of immovable property, simple mortgage of immovable property. Then next, gift of immovable property. 6 आहे sale of raw materials by its supplier to manufacturing company.
sale of raw materials by its supplier to a manufacturing company. त्यानंतर थर्ड मॉड्यूल मध्ये आपण पाहणार आहोत ड्राफ्ट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. हे झाले कन्व्हिन्सिंगचं मॉड्यूल 2 मध्ये कन्व्हिनियन्स. आता थर्ड मॉड्यूल मध्ये आपण पाहणार आहोत ड्राफ्ट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. आता दोन पार्टीज आहेत आणि त्या दोन पार्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर मग त्या कॉन्ट्रॅक्ट जर होत असेल तर त्यामध्ये कसे ड्राफ्ट असले पाहिजे किंवा ते कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कुठल्या प्रकारचं असेल त्यावरती ते डिपेंड आहे. मग हे आपण काही 6 ड्राफ्ट पाहणार आहेत. ते 6 ड्राफ्ट असे आहेत. एकतर ते दोन पार्टीज मध्ये हे ड्राफ्ट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आहे. ड्राफ्ट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. मग फर्स्ट टाइप आहे पार्टिशन deed between members of joint Hindu family. Partition deed between members of joint Hindu family. Second आहे general power of attorney. General power of attorney. Then partition deed. Then fourth आहे agreement to transfer shares of a private limited company. Agreement to transfer. थर्ड सांगा ना. Third partition deed. थर्ड Partition deed. थोडं हळू सांगा. हा. फोर्थ आहे agreement to transfer shares of a private limited company. Fifth, indemnity bond. Sixth, live and license agreement. Okay, this is a module number 3 regarding the drafts of a contract. तर कॉन्ट्रॅक्ट संदर्भातले हे ड्राफ्ट्स आपण 6 प्रकारचे ड्राफ्ट्स आपण थर्ड नंबर मॉड्यूल मध्ये पाहणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट मॉड्यूल नंबर 4. मॉड्यूल नंबर 4 मध्ये आपण नोटिसेस अँड अदर डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट पाहणार आहेत आपण. फर्स्ट घ्या विल. WILL विल मृत्यूपत्र. विल. सेकंड आहे ऍफिडेव्हिट शपथपत्र. ऍफिडेव्हिट. थर्ड आहे एक्नॉलेजमेंट in writing under section 18 of the Limitation Act 1963. फोर्थ public notice inviting objections to a transaction of immovable property. Then fifth आहे notices डॅश करा आणि फर्स्ट नोटीस आहे for dissolution of a partnership at will WILL. Second notice under section 106 of the Transfer of Property Act 1882 1882
थर्ड नोटीस अंडर सेक्शन 138 138 अंडर सेक्शन 138 ऑफ द Negotiable Instrument Act 1882. फोर्थ आहे त्यातलीच नोटीस. फोर्थ रिप्लाय टू नोटीस अंडर सेक्शन 138 of the Negotiable Instrument Act 1882 1882. नेक्स्ट आहे नोटीस. फिफ्थ नंबर नोटीस अंडर सेक्शन 80 of the Civil Procedure Code. This is a model number 4. In this model we are discussing about the notices and other document. ह्या 4 नंबरच्या मॉड्यूल मध्ये आपण पाहणार आहोत. पहा नोटिसेस अँड अदर डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये आपण बिल आहे पाहणार, त्याचबरोबर ऍफिडेव्हिट पाहणार आहे. ऍफिडेव्हिट त्याच्याबरोबर एक्नॉलेजमेंट अंडर सेक्शन 18 ऑफ लिमिटेशन ऍक्ट 18 नुसार, सेक्शन 18 नुसार लिमिटेशन ऍक्टच्या. त्याचबरोबर एक्नॉलेजमेंट कसं असेल, त्या एक्नॉलेजमेंटचा ड्राफ्ट कसा असेल हे पण पाहणार आहेत. त्याचबरोबर पब्लिक नोटीस इन्व्हायटिंग ऑब्जेक्शन, ही खरेदीपूर्व जाहीर नोटीस देतात बघा, ती जाहीर नोटीस पण आपण इथं अभ्यासणार आहे. तिथं ड्राफ्ट त्याचा आपण पाहणार आहे की ज्यामध्ये आपण पाहिलेलं असतं बघा, कोणाच्या काही हरकती असतील तर त्यांनी सो अँड सो दिवशी सो अँड सो ऑफिस वरती 15 दिवसाच्या आत 8 दिवसाच्या आत कळवावे. ती पण नोटीसचा ड्राफ्ट आपण पाहणार आहे. त्याचबरोबर काही नोटिसेस पण आणखी पुढे पाहणार आहेत की त्या नोटिसेस ह्या संदर्भात आहेत. एक तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप ऍट विल, ती पार्टनरशिप आहे आणि ऍट विल आहे. मग त्याचं डिझोल्युशन करायचं असेल तर तो ड्राफ्ट कसा असेल. त्याचबरोबर 106 नुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, 106 नुसार जर प्रॉपर्टी ऍक्ट नुसार जर ती होणार असेल, ती ड्राफ्ट करायची असेल तर ते कसं असेल. त्याचबरोबर 138 चेक बाउन्सची जरी केस असेल तर ती 138 प्रमाणे आपण काय करतोय, त्याचा पण ड्राफ्ट पाहणार आहे. त्याचबरोबर तो जर 138ची नोटीस असेल तर त्या नोटीसला रिप्लाय पण कसा द्यायचा, रिप्लाय ते पण आपण पाहणार आहे. आणि सेक्शन 80 प्रमाणे, आता सेक्शन 80 काय आहे की ह्या सेक्शन 80 सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट सेक्शन 80 सिव्हिल प्रोसिजर कोड, तर त्याप्रमाणे ती जर नोटीस पाठवायची असेल गव्हर्नमेंटला तर त्याचा पण ड्राफ्ट कसा असेल हे पण आपण ह्यात पाहणार आहे मॉडेल नंबर 4 मध्ये. हिअर वी कम्प्लीटेड इंट्रोडक्शनरी पार्ट ऑफ मॉडेल नंबर 4 की ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे मॉडेल नंबर 4 मध्ये. देन मॉडेल नंबर 5. मॉडेल नंबर 5 टायटल द्या जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू प्लीडिंग्स. जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू प्लीडिंग्स. आता नाव हे आहेत जनरल प्रिन्सिपल, म्हणजे हे जे ड्राफ्ट आहेत हे प्रिन्सिपल संदर्भात ड्राफ्ट आहेत आणि कशा संदर्भात आहेत, जनरल प्लीडिंग्स. जनरल प्रिन्सिपल रिलेटिंग टू प्लीडिंग्स. आता प्लीडिंग म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे की प्लीडिंग इन्क्लुडिंग बोथ प्लेंट ऍज वेल एज रिटन स्टेटमेंट. प्लीडिंगचा अर्थ असा आहे की रिटन स्टेटमेंट प्लस प्लेंट प्लस रिटन स्टेटमेंट. मग आता हे कोर्टात एखादं प्लेंट असेल किंवा रिटन स्टेटमेंट असेल, त्या दोन्ही मिळून काय होतं, प्लेडिंग होतं. मग ह्या कोर्टातला रिटन स्टेटमेंट कसा असेल, प्लेंट कसा असेल, त्या संदर्भातले हे जनरल प्रिन्सिपल्स कसे असतील हे आपण ह्या मॉडेल नंबर 5 मध्ये पाहणार आहे. मॉडेल नंबर 5 मध्ये पहा, फर्स्ट आहे सबमिट मिनिंग अँड पर्पज ऑफ प्लीडिंग. की जे प्लीडिंग करतायत, जे कोर्टातले जे प्लीडिंग आहे, जो दावा आहे, सूट आहे, त्या सूट मध्ये जो काय प्लेंट आहे आणि रिटन स्टेटमेंट आहे, त्याचं मिनिंग अँड पर्पज ऑफ प्लीडिंग करायचं पाठीमागचं पर्पज काय. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ अ प्लीडिंग, की ते प्लीडिंग किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे, ते इम्पॉर्टन्स ऑफ प्लीडिंग इन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, की कोर्टामध्ये हे प्लीडिंगला किती महत्व आहे हे आपण ह्या मॉडेल नंबर मध्ये पाहणार आहेत, ह्या मॉडेल नंबर 5 मध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर रूल्स ऑफ अ प्लीडिंग. आता हे प्लीडिंगला काही रूल्स ऍप्लिकेबल होतात, एखादं प्लीडिंग आहे त्या प्लीडिंगला रूल्स ऍप्लिकेबल होतात, मग ते रूल्स पाहणार आहेत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ प्लीडिंग, प्लीडिंगचे काही टाइप्स पण आहेत, ते पण आपण पाहणार आहेत. त्याचबरोबर ऑर्डर 6 to 8 6 ते 8 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड,
आपण तर पाहिलेलेच आहेत हे डिटेल्स ऑर्डर 6 ते 8 सिव्हिल प्रोसिजर कोड आणि रिलेशनशिप बिटवीन प्लीडिंग अँड एव्हिडन्स. त्याचबरोबर रिलेशनशिप प्लीडिंग मधला आणि एव्हिडन्स मधला रिलेशनशिप कसं असणार कसं आहे ते आपण इथं पाहणार आहे. त्याचबरोबर प्लीडिंग प्रोसेस, आता ही प्लीडिंगची प्रोसेस कशी असेल ते आपण पाहणार आहे. मग ह्यात पाहणार आहे आपण रिलेव्हंट अँड सबस्टॅन्टिव्ह लॉ, याच्यामध्ये प्लीडिंग संदर्भात कुठले रिलेव्हंट आणि सबस्टॅन्टिव्ह लॉज आहेत. त्याचबरोबर आयडेंटिफाय प्रोव्हिजन ऑफ ऍप्लिकेबल, मग ह्या प्लीडिंगला ऍप्लिकेबल कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्स होतात. त्याचबरोबर अंडरस्टँड द इसेन्शियल एलिमेंट ऑफ प्रोव्हिजन्स, आणि त्या प्रोव्हिजनला अंडरस्टँड करणं आणि इसेन्शियल प्रोव्हिजन्स कुठल्या आहेत त्या आपण माहिती करून घेणं. त्याचबरोबर नॉन प्रिझम्पशन, की काही प्रिझम्पशन आहेत ह्या प्लीडिंग संदर्भात, प्लीडिंग संदर्भात काही प्रिझम्पशन आहेत ते पण नोंद करून घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर असर्टन फॅक्ट्स, की त्या प्लीडिंग मधल्या फॅक्ट्स निश्चित करणं, असर्टन करणं. त्याचबरोबर सिलेक्ट फॅक्ट, की एखादी फॅक्ट प्लीडिंग करायची तर त्या फॅक्ट कशा करायच्या, सिलेक्ट कुठल्या फॅक्ट सिलेक्ट करायच्या त्या प्लीडिंग मध्ये. त्याचबरोबर लँग्वेज स्टाईल, त्या प्लीडिंगची लँग्वेज कशी असली पाहिजे, त्या प्लीडिंगची स्टाईल कसली असली पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म्स, तो कुठल्या फॉर्म मध्ये कुठल्या नमुन्यात असला पाहिजे. त्याचबरोबर नीड टू प्रिसाइज अँड क्लिअरिटी, आणि त्या प्लीडिंग मध्ये प्रिसाइज थोडक्यात आणि क्लिअरिटी आणि त्यामध्ये सुस्पष्टता असली पाहिजे. हे पण तिथं आपण हे पाहणार आहेत, असे प्रिन्सिपल्स पाहणार. त्याचबरोबर यूज ऑफ प्रेसिडेन्स, किंवा काही गोष्टी पूर्वीच्या झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल प्रेसिडेन्स, की काही तशाच प्रकारच्या प्लीडिंग अगोदरच्या सूट मध्ये आहेत का, मग त्याचा आधार घेऊन परत ह्या फॅक्ट काय करायच्या, प्लीड करायच्या. त्यानंतर फोर्थ आपण पाहणार आहेत जनरल प्रिन्सिपल मध्ये ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शन, की एखादं जर ज्युरिडिक्शन संदर्भात जर फॅक्ट असतील तर त्या फॅक्ट कशा लागू होतात, तो ड्राफ्ट कसा करायचा. त्याचबरोबर लिमिटेशन, लिमिटेशनच्या फॅक्ट कशा आर्टिक्युलेट करायच्या, कशा इन्सर्ट करायच्या. त्याचबरोबर व्हॅल्युएशन, एखादा व्हॅल्युएशन क्लॉज त्या सूट मध्ये त्या प्लेंट मध्ये व्हॅल्युएशन क्लॉज कसा असला पाहिजे. त्याचबरोबर कोर्ट फी कॅल्क्युलेशन, त्या कोर्ट त्या प्लेंटचं त्या दाव्याचं कोर्ट फी कॅल्क्युलेशन ते कशा फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे, तो फॉर्मॅट. त्याचबरोबर प्रेयर क्लॉज, की कशी प्रेयर क्लॉज असली पाहिजे, प्रेयर क्लॉज कशी असली पाहिजे. आणि लास्टला त्या दाव्याच्या प्लेंटच्या खाली व्हेरिफिकेशन असतं बघा, प्रतिज्ञालेख व्हेरिफिकेशन, प्रतिज्ञालेख व्हेरिफिकेशन. मग ते प्रतिज्ञालेखाचं एखादा फॉर्मॅट कसा. मग ह्या सर्व फॉर्मॅट्स आपण ह्या मॉडेल नंबर 5 मध्ये पाहणार आहोत. मॉडेल नंबर 5 डील्स विथ रिगार्डिंग विथ द जनरल प्रिन्सिपल रिलेटिंग टू प्लीडिंग्स. जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू प्लीडिंग्स. देन मॉडेल नंबर 6 आपण पाहूया, की मॉडेल नंबर 6 मध्ये काय पाहणार आहोत आपण, प्लेंट. मग एक्झॅक्ट प्लेंट कसा असला पाहिजे, प्लेंट ऍप्लिकेशन्स, मग वेगवेगळे ऍप्लिकेशन्स कसे असले पाहिजे. ऍप्लिकेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो अर्ज, ऍप्लिकेशन कसे असले पाहिजे. त्याचबरोबर पिटिशन, पिटिशन म्हणजे पण अर्ज, की पिटिशन कसे असले पाहिजे इन सिव्हिल प्रोसिडिंग. पहा सिव्हिल प्रोसिडिंग ही एक सिव्हिल सूट आहे किंवा सिव्हिल प्रोसिडिंग आहे, सिव्हिल कोर्ट आहे. सिव्हिल कोर्टात प्लेंट कसा असला पाहिजे, रिटर्न स्टेटमेंट कसं असलं पाहिजे, ऍप्लिकेशन कसे असले पाहिजे. त्याचबरोबर तिथे पिटिशन्स कसे असले पाहिजे. हे सर्व आपण ह्या मॉडेल नंबर 6 मध्ये पाहणार आहेत. मॉडेल नंबर 6 नेम आहे पहा ह्या मॉडेल नंबर 6चं, प्लेंट्स दावे, ऍप्लिकेशन्स सर्व ऍप्लिकेशन्स अँड पिटिशन्स सर्व अर्ज इन सिव्हिल प्रोसिडिंग. आणि हे सर्व कुठं असतील, सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये. सिव्हिल कोर्ट आहे, सिव्हिल प्रोसिडिंग चालू आहे, तर सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये ऍप्लिकेशन कसं लिहायचं तर त्या ऍप्लिकेशनचे फॉर्मॅट, प्लेंट कसा लिहायचं त्याचं फॉर्मॅट, रिटर्न स्टेटमेंट कसं असलं पाहिजे त्याचा फॉर्मॅट, हे आपण मॉडेल नंबर 6 मध्ये पाहणार आहेत. मग आता ह्या मॉडेल नंबर 6 मध्ये आपण कुठले सूटचे कुठल्या प्लेंटचे फॉर्मॅट पाहणार आहेत हे पाहूया. की फर्स्ट आपण पाहणार आहे त्यामध्ये सूट फॉर रिकव्हरी ऑफ अ प्राइस ऑफ अ गुड सोल्ड. इथं सूट फाईल केलेला आहे आणि तो सूट कशा संदर्भात आहे, सूट फॉर रिकव्हरी ऑफ प्राइस, रिकव्हरी करायची प्राइसची, त्या किमतीची रिकव्हरी करायची. रिकव्हरी ऑफ अ प्राइस ऑफ अ गुड सोल्ड, की जे काय माल विकलेला आहे त्या माल विकलेल्याची जी काही प्राइस आहे ती प्राइस काय करायची, रिकव्हर करायची. म्हणजे ज्यांनी माल विकत घेतलेला आहे, जो बायर आहे त्यांनी काय केलेलं आहे, फक्त गुड्स घेतलेले आहेत आणि त्याचं काय केलेलं नाही, कन्सिडरेशन दिलेलं नाही. गुड्स घेतलेले आहे परंतु त्याचं कन्सिडरेशन दिलेलं नाही. मग हा पर्सन काय करतोय, विक्रेता सेलर काय करतोय, सेलर एक सूट फाईल करतोय आणि त्या सूटचं टायटल आहे पहा, सूट फॉर रिकव्हरी, सूट फॉर रिकव्हरी ऑफ प्राइस ऑफ गुड्स, प्राइस ऑफ गुड्स. देन नेक्स्ट सूट आपण पाहणार आहे त्याच्या संदर्भात, सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ शेअर, सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ शेअर अँड पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी, सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ शेअर. शेअर डिक्लेअर व्हावा म्हणून, शेअर जाहीर व्हावा म्हणून, त्याचा जो हिस्सा आहे, हिस्सा शेअर तो जाहीर व्हावा म्हणून तो सूट आहे. त्याचबरोबर त्याच्याच मध्ये
पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीचं त्या मिळकतीचं पार्टिशन वाटप व्हावं म्हणून तो सूट आहे ऑफ हिंदू जॉईंट फॅमिली. आणि तो कोणी इन्स्टिट्यूट केलेला आहे? हिंदू जॉईंट फॅमिलीने. हिंदू जॉईंट फॅमिली मेंबर आहेत, ते को पार्टनर आहेत, त्यांनी सूट फाईल केला. कशा संदर्भात? टू डिक्लेरेशन ऑफ शेअर अँड पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी. असा हा सूट असेल तर त्याचा आपण फॉर्मॅट पाहणार. त्याचबरोबर सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स, की आता सूट कशा संदर्भात आहे? स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता ह्या स्पेसिफिक ऍक्ट लागू होईल, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, की त्या स्पेसिफिक ऍक्ट रिलीफ ऍक्ट प्रमाणे तो सूट दाखल केलेला आहे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा. तर त्याचा आपण फॉर्मॅट पाहणार आहे. त्याचबरोबर ऍप्लिकेशन फॉर प्रोबेट, की जे सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तुम्ही पाहिलं असेल प्रोबेट. व्हॉट इज मीन बाय प्रोबेट? यू बेटर वेल नोन दॅट प्रोबेशन म्हणजे काय किंवा प्रोबेट म्हणजे काय? प्रोबेट हे तुम्ही हिंदू फॅमिली लॉ मध्ये पाहिलं असेल की एखादं जर मृत्यूपत्र केलं असेल तर ते कोर्टातून साबित करून घ्यावं लागतं किंवा ते प्रूव्ह करून घ्यावं लागतं. मग ते कोर्टात फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीने काय केलेलं आहे? विल केलेलं आहे आणि तो विल करून काय झालेलं आहे? डाईज झालेलं आहे. मग डाईज झाल्यानंतर त्याचं जे काही मृत्यूपत्र आहे ते कोर्टात दाखल केलं जातं आणि ते काय केलं जातं? प्रूव्ह करून केलं जातं. त्याला आपण प्रोबेट म्हणतो. प्रोबेट. मग त्या प्रोबेटचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे? मग त्या प्रोबेट मध्ये काय कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे, कुठले इन्ग्रेडियंट असले पाहिजे, काय इसेन्शियल्स असले पाहिजे, हे आपण ह्या ड्राफ्ट मध्ये पाहणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ अ प्रोबेट. देन नेक्स्ट आहे पिटिशन फॉर डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट, सेक्शन 13B. तर आता हे पिटिशन कशा संदर्भात आहे? डायव्होर्स संदर्भात आहे, घटस्फोट संदर्भात आहे आणि म्युच्युअल कन्सेंट, परस्पर संमतीने म्युच्युअल कन्सेंटने जर डायव्होर्स दाखल करायचा असेल तर त्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट असले पाहिजे किंवा कसा असला पाहिजे, तो ड्राफ्ट कसा असला पाहिजे, ते पिटिशन कसं असलं पाहिजे, हे आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर पिटिशन फॉर डायव्होर्स अलेजिंग ग्राउंड ऑफ डायव्होर्स, किंवा एक डायव्होर्स पिटिशन आहे आणि त्याच्यामध्ये डायव्होर्स क्लेम केलेला आहे. तर ते मध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर म्युच्युअल कन्सेंटने आणि नुसतं डायव्होर्स, असे दोन्ही वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपण इथं हे ड्राफ्ट आपण वेगवेगळे पाहणार आहेत. एक तर म्युच्युअल कन्सेंटचा ड्राफ्ट आणि एक अदर डायव्होर्सचा ड्राफ्ट. त्याच्यानंतर कॅव्हेट ऍप्लिकेशन. कॅव्हेट मी सांगितलेलं होतं की कॅव्हेट म्हणजे काय, की लोअर कोर्टामध्ये एखादा निर्णय झाला असेल तर ज्या पर्सनच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे तो पर्सन हायर कोर्टाकडे काय करतोय? कॅव्हेट दाखल करत असतो आणि सांगत असतो की खालील कोर्टात, लोअर कोर्टात माझ्या बाजूने डिसिजन लागलेला आहे, तर सपोज यातील जो ज्याच्या अगेन्स्ट निकाल गेलेला आहे तो त्यांनी जर अपील केलं तर सर्वप्रथम मला नोटीस काढावे आणि मगच त्या अपिलाचा निर्णय देण्यात यावा. त्याला काय म्हणायचं? कॅव्हेट म्हणायचं. मग या कॅव्हेटचं ऍप्लिकेशन फॉर्मॅट कसं असलं पाहिजे हे आपण मॉडेल नंबर 6 मध्ये पाहणार आहे. तर मॉडेल नंबर 6 नाव होतं पहा, प्लेंट्स, ऍप्लिकेशन्स अँड पिटिशन्स इन सिव्हिल प्रोसिडिंग. तो फ्लाय क्या? ठीक आहे, 5 मिनिट राहिलेत. आता आपण हे 7, 8 आणि 9 मॉडेल हे उद्या डिस्कस करूया. तर थांबूया आपण हे 3 मॉडेल आपण डिस्कस करूया. आणि कोणा सपोज ह्याच्या संदर्भात काही असतील डाऊट तर आपण 5 मिनिटं काय करू, आज जास्त डिस्कस आपण करूया. ठीक आहे, तुम्हाला काही तुमच्या डाऊट्स असतील ह्या सब्जेक्ट संदर्भात तर प्लीज अनम्यूट करा स्वतःला आणि विचारा त्या सब्जेक्ट संदर्भात, ड्राफ्टिंग, प्लीडिंग अँड कन्व्हिन्सिंग. सर प्रतीक्षा हेअर, तुम्ही सुरुवातीला 5-10 मिनिटं जे सांगितलं ना, म्हणजे ह्या विषयासंदर्भात काय विषय काय त्याची माहिती थोडीशी द्याल का प्लीज? हा ठीक आहे, की हा सब्जेक्ट हा इन्सर्ट करण्यापाठीमागं, स्टुडंटला हा विषय सांगण्यापाठीमागं एकच पर्पज आहे की जे ऍडव्होकेट्स आहेत आणि ते ऍडव्होकेट स्किल वापरतात. पूनम मॅडम तुमचा माईक म्यूट करा ना प्लीज. हा, जे ऍडव्होकेट्स आहेत ते कोर्ट ऑफ लॉ मध्ये किंवा सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये किंवा इतर लिगल फील्ड मध्ये जे काय काम करत असतात, जे काय ऍप्लिकेशन ड्राफ्ट करत असतात, जे काय प्लेन ड्राफ्ट करत असतात, जे काय रिटर्न स्टेटमेंट ड्राफ्ट करतात, कॅव्हेट, व्हॉट एव्हर मे बी, अपील, हे सर्व जे ड्राफ्टिंग आहे त्या ड्राफ्टिंगशी स्टुडंटला अक्वाइंटेड करायचंय, परिचित करायचंय. हा ह्या सब्जेक्ट पाठीमागचा हेतू आहे की जे काय काम ऍडव्होकेट करतात स्किल वापरून, जे ऍडव्होकेसी स्किल आहे, ड्राफ्टिंगचं असेल, प्लीडिंगचं असेल आणि कन्व्हिन्सिंगचं, त्या संदर्भात स्टुडंटला माहिती करून देणे, हा ह्या सब्जेक्टचा हेतू आहे. आणि मग ह्या सब्जेक्टमध्ये आपण पाहणार आहे की 100 मार्क्स पाहणार आहे, त्यामध्ये 80 मार्क्स काय असणार आहेत, रिटर्न एक्झाम असणार आहे, आणि जे काही 20 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं जे काही जर्नल असणार आहे त्या जर्नलमध्ये वेगवेगळे ड्राफ्ट्स असणार आहेत.
ते 10 मार्क्स असणार आहेत पुस्तक आणि त्याच्यावरती व्हायवा असणार आहे 10 मार्क्स. बुक कुठलं असेल याला? बुक्स बुक हा बुक हम्म. हे पहा, बुक खूप 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 महत्वाचं आहे. परत एकदा लिहून घ्या वाटलं सर. हे हिंद लॉ हाऊस आणि ऑथर आहे रेटावडे, राजाराम रेटावडे. राजाराम रेटावडे. राजाराम रेटावडे अगदी सफिशियंट बुक आहे. सर्व ड्राफ्ट तुम्हाला यातून मिळतील आणि सर्व जे काही प्रिन्सिपल्स आहेत ड्राफ्टिंगचे, प्लीडिंगचे आणि कन्व्हिन्सिंगचे, हे सर्व यातून तुम्हाला मिळतील. रेटावडे, राजाराम रेटावडे आपल्या लायब्ररीत पण अवेलेबल आहे. जेव्हा कधी स्टार्ट होईल कॉलेज त्यावेळेस तुम्ही ते तुमच्या कार्डवरती इश्यू करून घेऊ शकता. ठीक आहे. आणखी हॅलो हा बोला. सर, ह्याच्यात प्रत्येक ह्याचे ड्राफ्टिंग दिलेले असणार का? म्हणजे आपल्याला सेल डीड, एग्रीमेंट टू सेल. येस येस येस. तुम्ही मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर काढले ना तर तुमच्या लक्षात येईल की कुठला ड्राफ्ट कधी विचारलेला आहे आणि कसा विचारलेला आहे. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कुठल्या ड्राफ्ट्स वरती युनिव्हर्सिटी जास्त भर देते. ओके. आणखीन काही डाऊट्स आहेत का? पहा, एकदम सिंपल आहे. जनरल नॉलेजचा विषय आहे की एखादा सिव्हिल सूट असेल, एखादा नोटीस असेल किंवा एखादं पिटिशन असेल किंवा एखादं सेल डीड असेल, लिव्ह अँड लायसन असेल, व्हॉट एव्हर मे बी, त्या संदर्भात तो ड्राफ्ट ड्राफ्टिंग ड्राफ्ट कसं करायचं आहे, प्लीड आणि ते प्लीड कसं करायचं. कोर्टात आणि रिटन स्टेटमेंट किंवा एखादा लॉयर त्याच्या आशिलांची बाजू मांडतोय प्लेंट, किंवा एखादा लॉयर रिटर्न स्टेटमेंट मधून त्याच्या आशिलाची बाजू मांडतोय. मग तो प्लेंट कसा असला पाहिजे, रिटर्न स्टेटमेंट कसं असलं पाहिजे, किंवा एखादा लॉयर अपील करतोय, अपील करून त्या हायर कोर्टात काय करतोय, बाजू मांडतोय, तर ते प्लीडिंग कसं असलं पाहिजे, ह्याचे पण ड्राफ्ट आपण ह्या सब्जेक्ट मध्ये पाहणार आहेत. त्याचबरोबर कन्व्हिन्सिंग, की कन्व्हिन्स होते म्हणजे एक प्रॉपर्टी दुसऱ्याकडे जाते, मग ते कन्व्हिन्स होते. मग ते लीजनी झाले असेल, सेल डीडनी झाले असेल, मॉर्गेजनी झाले असेल, व्हॉट एव्हर, मग ते कन्व्हिनियन्स कसा असला पाहिजे हे पण ह्या सब्जेक्ट आपल्याला सांगतोय. ठीक आहे. आणखीन काय डाऊट्स कोणाला असतील तर विचारा. 1 मिनिट राहिलेलं आहे, 1.5 मिनिट. नाही कोणाला डाऊट काय? नाही सर. नो सर, नाहीच सर. सिंपल आहे, अगदी जनरल नॉलेज आहे. जसं शिकवाल तसं तसं विचारू आम्ही. येस येस. आता आपण काय करूया, उद्या ते 3 टॉपिक राहिलेले आहेत, कदाचित ते स्टार्ट करू, नसेल तर ऍक्च्युअल ड्राफ्टिंगचे प्रिन्सिपल स्टार्ट करू उद्या. ड्राफ्टिंगचे प्रिन्सिपल्स त्याच्यावर पण क्वेश्चन येईल, त्याच्यामुळे प्रिन्सिपल पण घेणं गरजेचं आहे आणि मग ऍक्च्युअल ड्राफ्ट चालू करू आपण. ओके सर. ओके सर. येस थँक्यू सर. येस थँक्यू सर. येस.